अहो पण आम्ही जाणून बुजून असे वागू का? तुम्ही आम्हालाच बोलायकवताय जणू काय आम्ही मुद्दामून असं वागलो. दत्ताजी राजे, तुम्ही मोठे झाला आहात, पण आपल्या आऊंच्या वर आवाज चढवावा एवढेही मोठे झाले नाही आहात. वयाप्रमाणे थोडा तरी समंजसपणा यायला हवा. म्हणजे तुमच्या नजरेत अजूनही आम्हीच गलत? दत्ताजी राजे, तुम्ही गलती मोठी की नातं? आम्ही येतो. आम्हाला काही एक बोलायचं नाहीये. दत्ताजी राजे, मन मोठं करायला शिका. दुर्दैवानं पुन्हा असं घडलंच तर त्यावेळी आम्ही असूच असं नाही. जिजा असतील असंही नाही, शहाजी राजे असतील असंही नाही, किंवा तुमच्या समोर संभाजी राजे असतील असंही नाही. तेव्हा तुमचा राग तुम्हीच आवरायला शिका. आता तुम्ही म्हणाल की मग तुम्हाला तरी तुमचा राग कुठे आवरता येतो? खरंय, नाही आवरता येत. म्हणूनच आम्ही शक्यतो तो म्यानाच्या बाहेर काढतच नाही. कारण काढला तर आवरता येणार नाही याची कल्पना आहे आम्हाला. तुम्ही तेच करा. आबासाहेब हे बघा, दत्ताजी राजे, आणखी काही बोल नकोत. माफी मागा त्यांची. माफ करा आम्हाला. नाही नाही, आमची माफी मागितली नाही तरी चालेल, यांची मागा. यांची? हो, कारण यजमान आणि पाहुण्यांशी कसं वागू नये हे वागलाय तुम्ही. म्हणजे आम्हाला एका क्षणात पाहुणं केलं का? दत्ताजी राजे, आम्हाला माफ करा. आमची गलती झाली. पुन्हा असं होणार नाही. एवढं कोल्ड? या. दत्ताजीराजे, संभाजीराजे, आज तुम्ही सोबतच बसायचं. आमचाही हाच आग्रह आहे. हट्ट म्हणावं तर. नाही, आता तोंड गोड करून निघायचं ठरलं होतं ना. परत काहीतरी व्हायचं आणि आपण असं वागायलाच नको असंच म्हणायचं ना तुम्हाला. मग आपण असं काही करायलाच नको. झालं तर मग चला बसा बसा. बसा. आम्ही समोरून बघतोय, दोघेही एकत्र छान वाटतंय. आणि हो गोदा, आज तू वाढायचं नाहीस. मधल्या बाई, तुम्ही सुद्धा वाढायचं नाही. आज सगळ्यांना फक्त जिजा वाढते. हाताला लागलाय धनी. आणि असं काय करता? आम्ही काय बघत बसायचं का? आम्ही तयार आहोत. स्वारी सांगतेय म्हणजे त्यामागं काहीतरी कारण असेल. आपल्या प्रत्येकाची नजर बदलली ती जिजांमुळं. सूर खाली आला तो जिजांमुळं. का? कारण त्या प्रत्येकाच्या कुणी ना कुणीतरी लागताय.
आमच्यासाठी त्या लेख आहेत, दत्ताजी राजांसाठी त्यांच्या बहीण आहेत, संभाजी राजांसाठी वहिनी आहेत, सगळ्यांसाठी त्या मध्यभागी. आम्हाला लक्षात नाही आलं. सुरुवात तर करा, आम्ही सांगतो त्यांना काय म्हणायचंय ते. जिजा दोन्ही घराण्याच्या मध्ये आहेत. म्हणजे म्हणजे जाधवांसाठी तिकडचं कुणीही म्हणजे म्हणजे जिजांची स्वारी, जिजांचे दादासाहेब असं होतं. आणि भोसल्यांसाठी आम्ही म्हणजे वहिनी साहेबांच्या आऊ, वहिनी साहेबांचे आबासाहेब अशी नाती बघितली जातात. बरोबर ना? आम्ही रास्तच बोललो ना? अगदी रास्त. त्यामुळं किती चिड आली, किती राग आला, त्यावेळी तुम्ही जिजांचा चेहरा बघा. आजचा प्रसंगच आठवा. तुमची सगळी चीड, सगळा राग निघून जाईल. हो, मग त्यांच्याकडे बघितलं ना की राग टिकतच नाही. जाधवांची लेक, भोसल्यांची लक्ष्मी अशा आहेत आमच्या जिजा. त्यांच्यात सगळ्यांना आपलेसं करण्याची हातोटी जन्मजातच आहे. हे सगळं तुम्ही आमचं कौतुक आहे म्हणून म्हणताय, पण सगळ्यांनी आमची बहीण, आमच्या वहिनी साहेब या नात्यानं आमच्याकडे बघण्यापेक्षा एक रयत म्हणून आमच्याकडे बघा. रयतेचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मग एकमेकांच्या विरुद्ध उपसलेली हत्यारं रयतेचा जीव घेतात हे ध्यानात येईल. आपण आपल्यातच लढणं थांबवलं पाहिजे हे जाणवे. दोन मराठा घराणी आपापसात लढतायत हेच तर जग दुनियेला हवंय. आपल्या शाहीतही हेच हवंय. मुघलांना, आदिलशहाला, कुतुबशहाला सगळ्यांना दोन मराठा घराणी एकमेकांच्या विरुद्ध लढतायत ना, त्याचा आनंद होतो. मग आपण त्यांना हा आनंद मिळवून द्यायचा की अन्नाच्या घासाबरोबर आलेला राग गिळायचा हे आपण ठरवायचं. ते आपण गिळू शकलो आणि पचवू शकलो तरच त्यात आपलं, रयतेचं आणि अवघ्या मुलखाचं भलं आहे. दादासाहेब, आज तुम्हाला काहीतरी झालेलं वाटतंय. का? नाही, सारखे सारखे थांबतोय म्हणून म्हंटल. आम्हाला काय आमची काळजी नाहीये. आम्ही काय थेट गोडदोड करू की. बर. अरे, परत मीणा थांबला. अच्छा, मीणा थांबतोय म्हणून तुम्ही सारखे सारखे थांबताय की काय? हो नाही, हे बघा समजून घ्या. आता गोमाजी काका पुढे नजर ठेवायला गेले आहेत ना, मग आपण इथंच थांबायचं. हा, बर. सिंदखेडला सगळ्यांनाच भारावून टाकलं. आम्ही पाहिलं ना. सगळ्यांचं राहू दे, आम्हाला ते कौतुक नाही. मग आमचं मत हवंय असं म्हणा की. हो. आता आमच्याविषयीच बोलणं चाललं होतं तर आम्हाला धन्यच वाटत होतं. तुमच्याविषयी? आम्ही? नाही नाही, आम्ही रयतेबद्दल म्हणत होतो. विसरलात? आम्ही म्हणालो होतो आम्हीच रयत आहोत. मग ते सगळं आमच्याविषयी नाही का? बोलण्यात स्वारींच्या पुढे कुणाचा निभाव लागणार आहे? दादासाहेब, आता तुम्ही मागे जाऊन सांगून येताय का आम्ही सांगू?
या मेणा वाहणाऱ्यांचं ना काहीतरी बिनसलेलं दिसतं. तुम्ही काळजी करू नका. हे बघा, कुठेही गेलो तरी आपण सगळे एकत्रच असणार आहोत ना. मग कसली चिंता, सोडा. दादासाहेब, तो प्रश्नच नाहीये. सारखं सारखं मेणा खालती ठेवणाऱ्यांना एकदा हाकलून यावं असं वाटतं. नाही शरीफचे राजे, आता इथंच थांबा, कुठेही जाऊ नका. का? आम्ही का नको मागे जाऊ? अहो, तर तुम्ही कशाला मध्ये जाताय? अहो, ते दोघं बोलतायत ना. जरा बसू दे, थांबा तुम्ही इथंच. ते पा गोमाजी काका पण आले. चला. तर काय जावंच लागणार. चला. राज, इथंच मुक्काम करावा लागेल. का? अहो, सरदार शेलारांच्या वाड्यावर जायचं होतं ना. होय, पर वाट आडवळणाची आहे आणि अंधार बी पडू लागलाय. इकडे दरोडेखोर लय माजलेत, लय वाट माऱ्या होत्या तिकडे. तेव्हा उगाच का जोखीम घ्यायची ना. रास्ता आहे, आपण इथंच थांबूया. वहिनी साहेब, नाही, आपण असं कुठेही नाही थांबू शकत. का का नाही थांबता येत? अशी कुठेही रात्र काढायची वहिनी साहेबांना सवय नाही, म्हणून म्हंटल. एवढंच ना, मग आम्हालाही सवय होईल. त्यात काय एवढं. बर, ठरलं मग. आता इथेच राहायचं. गोमाजी, चला सगळ्यांना सांगायला घ्या. जी, चला, इथंच मुक्काम करायचा आहे. ओय, संदूक घे तिकडे. चला चला, चुली मांडाय घ्या. उठा उठा, हातात हात धरून घ्या. काय लग्नाला आला होय? चला घ्या. दादासाहेब, आम्हाला काय वाटतं ते आम्ही सांगू. शरीफजी, तिकडे पाण्याची सोय आहे का बघून येऊया. हा, चला. दादासाहेब पण हो, चला. आव. चला. आम्ही काय म्हणतो, इथं रानात राहणं चालणार आहे का? अहो, चालणार आहे काय? आम्हाला खूप आनंद झालाय, अगदी मनापासून. जिजाक्का पास झाला आता. ए गंगे, तू काय बघती का? जिजाक्का वाढता येतो तू काय ववळाय आली होय? हा, घे वाढाय घे. अहो गोमाजी काका, राहू द्या, येतो. शहाजीराजे, आज आपण मोहिमेवर नाही आहोत, पण बेत अगदी तसा झालाय बघा. अगदी बरोबर बोललात दादासाहेब. अशा अन्नाची चव न्यारीच नाही का? म्हणजे पंचपक्वान्न सुद्धा फिकी पडतील या समोर. काय राजे, तुम्ही बसून घ्या आता. हो, आणि वहिनी साहेब, तुम्ही वाढायचं थांबून. आता मागाहून जेवण्याचा निर्णय तुमच्या दादासाहेबांचा आहे. मग आम्ही आधीच बसू की नुसतं कमरेवर हात घेऊन देखरेख करू? तुमच्या हाताला जखम आहे ना, म्हणून शरीफजी म्हणतात. राजे, आम्ही तर म्हणतो तुम्ही बसूनच घ्या, म्हणजे वहिनी साहेब वाड्याचे तरी थांबतील. काय ऐकलं ना दादासाहेब काय म्हणतायत? चला आता, पण आधी जखमेवरची पट्टी बदलू, मग खाऊ. हा, जिजाक्का बास झाला आता. तुम्ही आधी पट्टी बदला आणि मग जेवाय घ्या. हो. चला. आपल्याला लागलं आहे याचं भानच नाही ना. जखमा मिरवायच्या असतात असा जबाब कोणीतरी दिला होता आम्हाला. हो का? मग आता त्याची परतफेड करू नका. एक सांगू? हं? सगळ्यांच्या नंतर आपण भाकर घ्यायची ही तुमची कल्पना आम्हाला खूप आवडली. आणि
दादासाहेबांनी पण निमूट ऐकलं बरं. अहो कारण मोहिमांवर असताना आम्ही सगळ्यांच्या मागाहूनच बसतो. दादासाहेब काय किंवा आपले शरीफजी, त्यांना सवय आहे. त्यांना यात काहीच वेगळं वाटणार नाही. म्हणजे आम्हालाच लहान लहान गोष्टी नव्यानं समजल्यात तर. पण छान आहे. तुम्हाला हे सुचलं कसं? तुम्ही सगळ्यांना पंक्तीला बसवलं, पण तुम्ही नाही बसलात. राजानं कधी आधी जेवायचं नसतं. सगळ्या प्रजेनं आधी जेवावं मग राजानं. पूर्वी अशी प्रथा होती. आपण रोज पाळू शकत नाही, पण सणाच्या दिवशी तरी पाळूया. पूर्वी अशी प्रथा होती. हो तर मध्यानी दवंडी पिटत करा रे हकारा, पिटा रे डांगोरा. राज्यात कुणी उपाशी नाही ना. कुणी उपाशी किंवा भुकेला नाही असं नक्की झालं की मग राजा जेवत असे. आम्ही सम्राट किंवा महाराजे नाही, पण इतक्याशा राज्याचे तर राजे आहोत ना. सगळे जेवून तृप्त झाले की मग जेवू. त्याचं समाधान फार मोठं असतं. अगं बाई, किती गोड कल्पना आहे. घ्या, सुरुवात करा. इथंही आम्ही आधी घास घ्यावा म्हणून थांबलायत ना? सगळ्यांची व्यवस्था झाली आहे की नाही ते पाहायला हवं ना? का? अहो, जो नेम जेवणाच्या बाबतीत राजा पाळत असेल तोच नेम व्यवस्था विश्रांतीच्या बाबतीतही पाळायला हवा. हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ग्रहण करता तेव्हा ती तिथेच ठेवत नाही, त्यात स्वतःची भर घालता. हे कौतुक म्हणायचं की टोमणा? अहो कौतुकच. टोमणा का मारू? आम्हालाही तुमचा विचार पटलाय. आम्ही व्यवस्था बघून येतो, तुम्ही थांबा. आम्ही थांबायचं का? आम्ही येणार. ऐका आमचं, आम्ही हे गेलो आणि हे आलो. वा वा, नाही असं नाही. आम्ही भाकरी खायला थांबलो की नाही, मग आता का नाही यायचं? बरं, चला.
ही नेहमीची झाडं इथं किती वेगळी वाटतायत ना. कारण त्यांच्या वाढण्याला शिस्त नसते, त्यांच्या पसरण्याला मर्यादा नसते. आपल्या गावाकडची किंवा आपल्या वाड्यातली झाडं कशी असतात, त्यांची नीट निगा राखलेली असते, त्यांची आपण मशागत करतो, तसलं इथं काहीच होत नाही. दरोडेखोरांच्या बाबतीतही हेच लागू होत असेल ना. ही नेहमीची झाडं इथं किती वेगळी वाटतायत ना. कारण त्यांच्या वाढण्याला शिस्त नसते, त्यांच्या पसरण्याला मर्यादा नसते. आपल्या गावाकडची किंवा आपल्या वाड्यातली झाडं कशी असतात, त्यांची नीट निगा राखलेली असते, त्यांची आपण मशागत करतो, तसलं इथं काहीच होत नाही. दरोडेखोरांच्या बाबतीतही हेच लागू होत असेल ना. आपलीच रयत आहे, त्यांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल ना. हो, हे म्हटलं तर खरंच आहे. आपल्याला हेच बदलायचं आहे. बिचाऱ्यांना कुठल्या तरी सुलतानाच्या भीतीनं शेतसारा भरता न आल्यानं रानुमाळ भटकावं लागत असेल, लपून छपून राहावं लागत असेल. मग ते तरी काय करणार. रास्त नाही, पण म्हणून का त्यांनी वाटमारी करायची, ते योग्य आहे का. हे बघा, वाटमारी करण्याचं समर्थन कशानेही होऊ शकत नाही. मग पोटासाठी ते करणार तरी काय. काहीही, एका माणसाला शोभेल असं काहीही करावं. हे नेमकी जनावरांची भाषा बोलतात आणि त्यांच्याच इतके हिंस्त्र होतात. कुणावरही शस्त्र चालवायला ती मागं पुढं पाहत नाहीत. पण आपण विश्वास दाखवला तर ते सुद्धा माणसांची भाषा बोलू लागतील. काहीतरी वाट नक्कीच असेल, आणि नसली तर आपण निर्माण करू. खरं सांगू का, इथं दरोडेखोरांच्या विचारानंच आम्ही तुम्हाला यायला नको म्हणत होतो. आमच्या आलं होतं ते लक्षात, पण आम्हाला शस्त्र चालवता येतं हे स्वारी विसरली की काय. अहो, पण तशी वेळच यायला नको. पण तुम्हीच सांगा, ही अशी वेळ पुन्हा येईल का. अशी म्हणजे अशी स्वारींबरोबर रानात आम्हाला मुक्काम करायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मग दरोडेखोरांच्या भीतीनं घाबरून बसून राहायचं की चांदण्याच्या साक्षीनं एकमेकांबरोबर वेळ घालवायचा. तुम्हीच सांगा. आता आमच्या लक्षात आलं, म्हणूनच वेळ काढत होतात ना. ईशा, आम्ही कुठं वेळ काढला. मग सारख्या सारखा मेणा थांबवत होतात, नुसते बहाणेच होते. जसं काही तुम्हाला आवडतच नव्हतं. तुम्ही अगदी मनाच्या विरुद्धच वागत होतात ना.
सगळ्यांची गर्दन छाटतो. कुणावर वार केला ते ठावा आहे का? नाही गोमाजी काका, मारू नका. वेरूळला जाऊन दादासाहेब फैसला करतील. उद्याच. नीट उभं बी राहता आहे ना वय? नीट उभा राहा. नावं काय रे तुमची? काय विचारलं राजाने? सांगा की नाव पटापटा. म्या भिवा. म्या दगडू. आणि बाकीच्या काय नावं नाहीत का? जी ह्यो राम्या, ह्यो धोंड्या, तो काळ्या आणि हा पावा. बाबा का यो वाजवतो का? नाही जी, कसं तोंडा नावच काढतो. अरे का काढतो, कवा काढतो, कशासाठी काढतो ते सांग की. का विचारल्यावर सांगणार आहेस? नाही जी, ते कोणी बी जंगलातून चाललं असेल तर रात्रीला घोड्याचं ठाण झाडांना मांडलं का ह्यो पाव्याचा आवाज काढून आम्हाला इशारा करतो जी. म्हणजे ह्यो बोलवतो आणि तुम्ही धाड टाकता वय? होय जी. हे सगळ्यांचे उजव्यात त्यांच्या खांद्यापासून वेगळे करा. आणि यो पावा त्याची जीभ हासडून काढा. हे सगळ्यांचे उजव्यात त्यांच्या खांद्यापासून वेगळे करा. आणि यो पावा त्याची जीभ हासडून काढा. कुणा कुठं वाटमारी केली नाही पाहिजे. हो नाही जी, हा आम्हाला माफ करा. हा अहो पुन्हा असं नाही होणार बघा. एवढ्या बरं माफ करा बघा. पोटासाठी करतोय जी. 4 माणसाला भाकर मिळावी एवढं धान्य, नाही तर काटोडीत पीठ मिळावं एवढं मिळालं तरी आम्ही असं काही बी करणार नाही. पण ते बी आमच्या नशिबात नाही जी. म्हणून दरोडे घालाल, चालणार नाही. दादासाहेब, आम्ही बोलू. बोला. अरे तुम्हीच काय ती शिक्षा ठोठवा यांना. बिचाऱ्यांना कुठल्या तरी सुलतानाच्या भीतीनं शेतसारा भरता न आल्यानं रानुमाळ भटकावं लागत असेल, लपून छपून राहावं लागत असेल. मग ते तरी काय करणार? दादासाहेब, दिव्याच्या ज्योतीवर काजळी धरली तर तेवढीच बाजूला काढू. बाकी सगळं चांगलं आहे. म्हणजे आम्ही काही समजलो नाही. त्यांचा इरादा चुकीचाच होता, तेवढाच बाजूला काढू. बाकी एवढे हिमती पराक्रमी गडी का सोडताय? म्हणजे यांना शिक्षा नाही करायची असं म्हणताय का? आपण ह्यांना आपल्या फौजेत सामील करू. आम्ही ह्यांच्याशी लढलोय. गोमाजी काका, तुम्ही सुद्धा यांच्याशी 2-2 हात केलेत. तुम्हीच सांगा, ह्यांना तयार करायला फार वेळ लागेल का? नाही जी, तब्येत बी बघा कशी निखाऱ्यावर फुललेल्या भाकरीकडे टरटरीत आहे. यांना फौजेत भरतीच करून घेऊ. दादासाहेब, एक संधी देऊया का? हे हात मुळापासून कापून टाकण्याऐवजी त्यांना आपल्या बाजूने लढण्यासाठी तयार करू. काय राजे काय बोलतात ऐकलत ना? आम्ही तयार आहे जी. फक्त पोटासाठी तेवढं काहीतरी करा. राजे मागणी तर आहेच, पण आता कोणती मोहीमच होणार नाही तर मग का? दादासाहेब, मोहीम आल्यावर माणसं शोधायला लागलो तर तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं होईल. आणि खायचं म्हणाल तर जोवर मोहीम नाही तोवर आमच्या रानात शिवारात काम करा. चोरून नाही, स्वतः पिकवून खा.
आम्ही पायाची माती हावजी, तुम्ही म्हणाल तसं, पण मारू नका. तुम्ही गरिबाची थट्टा करत नाही ना? नाही म्हणजे हे सगळं खरं आहे ना? आम्ही इमानाची थट्टा करत नाही. आणि लक्षात ठेवा, बेईमानीला माफी नाही. आम्ही कशाची बी आवड होऊन देणार नाही बघा. शरीफजी, तुम्ही कारभाऱ्यांना सांगा ही व्यवस्था आम्ही केली आहे म्हणून. गोमाजी काका, हिराजी, तुम्ही यांची रानात व्यवस्था करा. जी चला चला, पर 2-2 हात चालवा याय पाहिजे. हा? हा, चला. आणि बोनावून धाडू तवा यावं लागल. चला. शहाजीराजे, हे असं जगा वेगळं तुम्हाला आभाळातून कोण देतो? आम्हाला तर स्वप्नात पण असा विचार आला नसता. काहीतरी हातून चांगलं घडल्यावर दिवस किती छान जातो नाही? त्या हल्लेखोरांना शिक्षा न करता फौजेत घेतलं त्याबद्दल म्हणताय ना? हो. त्याचं श्रेय तुम्हालाच आहे. अहो, हे काय बोलतच? त्यांना शिक्षा झालेली तुम्हाला आवडणार नव्हती ना? स्वारींचं आमच्यावर बारीक लक्ष होतं हे सुखावणारच आहे. पण तरी आम्ही काही वेगळी वाट सुचवली नव्हती. हो, वेगळी वाट सुचायला काहीतरी कारण लागतच ना. ते तुम्ही झालात. खूप छान वाट आहे. आपण काल याविषयीच बोलत होतो. हीच रयत आहे. रयतेला आपला विश्वास वाटणं, आधार वाटणं हे महत्वाचं. पण ह्यात त्यांना शिक्षा होऊ नये असं का वाटलं? काल तुम्ही झाडांबद्दल बोललात तेच मनात होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी आमच्यावर किंवा तुमच्यावर जीवघेणे वार केले नव्हते. त्यांची गरज भागण्यासाठी, घाबरवण्यासाठी जितके वार करू शकतील असेच ते वार होते. म्हणजे त्यांचा इरादा जर का मारण्याचा नव्हताच तर आपणही समजून घ्यायला हवं नाही का? आता हळूहळू त्यांना जोखमीची जबाबदारी देऊन त्यांचा भरोसा जिंकायला हवा. का? आज तर ते समाधानी झाले आहेत ना? तेवढं पुरेसं नाही? हो, ते आजच्यासाठी पुरेसं आहे. उद्या त्यातलं नाविन्य संपेल, मग पुन्हा त्यांना जुनी वाट खुणावू लागेल. त्यामुळे दरवेळी काहीतरी जोखीम भरलेली कामगिरी आपण त्यांना दिली तर आपली इथं गरज आहे असं त्यांना वाटू शकेल. पण गरज आहेच. सगळ्या रियासतीत गरज असताना सुद्धा असं दाखवलं जातं की तुमची इथं गरज नाही. पण आपण आपल्या रयतेला त्यांचीच गरज आहे हेच दाखवून देऊ. खोटेपणा नकोच. खरंच तुम्ही नेहमीच वेगळ्या वाटेचा विचार करता. अहो, त्यासाठी एकदम सोपा उपाय असतो. म्हणजे हे बघा, एखादी घटना घडली की जो विचार उत्स्फूर्तपणे आधी मनात येतो तोच बाजूला ठेवायचा, कारण तो विचार सगळेच करतात. आपल्याला हे सगळं बदलायचं आहे असं केवळ म्हणून चालणार नाही. त्यासाठी आपली माणसं हवी, जी इमानाने जोडलेली असायला हवी. आमची बोलतीच बंद झाली. अहो, आम्ही हा जो काही विचार करतोय तो केवळ तुमच्यामुळेच. तुमच्याकडूनच नकळत ह्याची पेरणी झाली. सगळं बदलायचा तुम्ही घेतलेला ध्यास, त्याचा केलेला पाठपुरावा, ह्याचमुळे आम्ही असा विचार करू शकतो. आणि हा, ह्याचं श्रेयही तुम्हालाच जातं. ईश्या, काहीतरीच.
जिजाबाई हे काय बघू. अहो कुठं काय? बघू हाताला पट्टी. स्वारींना ठाऊक आहे का? त्यांनीच बांधली. अय्या स्वारींनी बांधली आहे. आम्हाला मुतपाकात किती किती वेळा लागतं. हात भासतो, रक्त येतं, पण आमची स्वारी काही ढुंकून सुद्धा बघत नाही. अशी काय जादू केली तो? अहो चला काहीतरीच. सांगा ना आम्हाला पण. आम्ही बघितलंय. झाकून झाकून किती झाकाल. नाही नाही, लपवण्याचा उद्देश नव्हता. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून झाकले. बघू. ऐक, पण त्यांना दुःख नाही झालंय काही, आनंदच झालाय. त्यांच्या स्वारींनी पट्टी केलीये. सुनबाई आता मोठ्या व्हा. पट्टी बांधल्याचा आनंद का असतो कोणाला? आम्हाला काय विचारता? जिजाबाईंनाच विचारा. काय हो, सांगा सांगा. अगं बाई, जिजाबाई सुद्धा लाजतायत. हे लाजणं हसणं न समजणं इतक्या मोठ्या झालो का आम्ही? जाऊबाई साहेब, आता मोठेपणा घेऊन 4 बोल ऐकवा. कोणाला? कोणाला म्हणजे? दरोडेखोरांबरोबर हिरिरीने कोण लढलं हे खडसावून विचारा. आम्ही सगळी माहिती घेऊन आलोय. लढलात ना? ती वेळच तशी होती. बरोबर पुरुष काय कमी होते का? त्यांनी रक्षण केलंच असतं की. आमचे संभाजी राजे होते, शरीफजी राजे होते, शहाजी राजे सुद्धा होते. सगळ्यांच्यात ह्यांनी कशाला तलवार चालवायला हवी? इथे तालीम खाण्यात चालवतात तेवढी पुरे. अगदी बरोबर आहे जिजाबाई. पुढच्या वेळी लक्षात ठेवा. हा, चला चला सुनबाई, चला. आम्ही खरंच गेल्या जन्मी काही पुण्य केलं असणार. नाही नाही, आमची गलती झाली. गेल्या जन्मी नाही, हे एका जन्माचं पुण्य नाही, 7 जन्माचं पुण्य असणार. म्हणूनच आम्हाला तुमच्यासारखी पराक्रमी धाडसी सहचारिणी लाभली. पुरे पुरे. स्वारींचा स्वभाव आम्हाला नवीन आहे की काय? स्तुती कराल ती डोंगरा एवढी कराल, आणि राग कराल तेव्हा तो सुद्धा पर्वतापेक्षा कमी नसेल. आमची पावलं जमिनीवर आहेत, ती जमिनीवरच राहू द्या. अय्या, हे काय? तुमचा डाव बुद्धी आणि बळ वाढवणारा. अहो पण अजून असाच? हो, आता तुम्ही इथे नव्हतात. आम्ही ठरवलं चला आपण बुद्धी आणि बळ वाढवूयात. आता डाव पुरा करूया. चालेल. पण समोर आम्ही आहोत, दुश्मन नाही. ही खरी लढाई नाही. हा नाही, म्हणजे लढाई करताना स्वारींना काही म्हणजे काही ध्यानात नसतं, म्हणून आठवण करून दिली.
असं कोणी सांगितलं? हिराजी नाही. आलं लक्षात. शरीफजी होय ना? आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतात. उगीच त्यांना बोल लावू नका. पण हे खरं आहे ना? हो, हे खरं आहे. तुम्हाला सांगतो, इथल्या मातीतल्या प्रत्येक सरदारात चीड असते, स्वाभिमान असतो, शौर्य असतं, पौरुष असतं. पण आम्हाला सांगा, ते काय झोपाळ्यावर बसून आजूबाजूच्या लोकांना गप्पा मारत सांगण्यासाठी असतं का? नाही ना. ते प्रत्यक्ष कृतीतून दिसलं पाहिजे. दुश्मनांची 2 हात करताना ते दिसलं पाहिजे. इथल्या मातीतल्या प्रत्येक सरदारात चीड असते, स्वाभिमान असतो, शौर्य असतं, पौरुष असतं. पण आम्हाला सांगा, ते काय झोपाळ्यावर बसून आजूबाजूच्या लोकांना गप्पा मारत सांगण्यासाठी असतं का? नाही ना. ते प्रत्यक्ष कृतीतून दिसलं पाहिजे. दुश्मनांची 2 हात करताना ते दिसलं पाहिजे. या, आम्ही चाल केली म्हणून जगाला विसरता? आम्हालाही विसरता? तुम्हाला कल्पना यावी म्हणून विचारतो. तुमच्या समोर आक्रमक काल यवन येत असेल तर तुम्हाला काय काय आठवेल? हे विचार करा. बर, हे जाऊ दे. तालमीत जेव्हा तुम्ही तलवारीला तलवार भिडवता तेव्हा आज थाळ्याला काय करायचं असा विचार तुमच्या डोक्यात येतो? नाही ना. हे तसंच आहे. पटलं. पण थेट कालयवनाची तुलना? थांबा. हे बघा, हे बघा कसे सगळे कालयवन एका रांगेत उभे आहेत. आपल्या मुलुखावर डोळा असणारे हे 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 कालयवन बघा. हे आपण. मुर्तजा निजामशाह, हे वजीर आजम मलिक अंबर साहेब आणि हे वजीर आजम मियान राजू. या बाजूला विजापूर म्हणजे आदिलशाही. हे इब्राहिम आदिलशाह आणि त्याचे सरदार रणजुल्ला खान आणि अफजल खान. एका बाजूला ही कुतुबशाही आणि ह्या बाजूला मोगल. आग्र्या दिल्लीचा पातशहा जहांगीर आणि त्याचा मुलगा खुर्रम शहाजहान आहे, परवीज आहे. हे म्हणजे तुमच्या लक्षात येते, कितीही बलाढ्य मनगट असू देत, निधडी छाताड असू देत, हे काल यवन काही संपत नाही. एकाला मारायच्या आधीच दुसरा आहेच. अहो अहो, काय करताय? स्वारी, तुम्ही केवढा मोठा धोका पत्करताय हे ध्यानात आलं. तुम्ही जपा स्वतःला. आमचा विचार नाही केला तरी चालेल, पण स्वतःला सांभाळा. हे काय? अहो, एवढ्या हळव्या का होताय? काही नाही, असंच. तरी पण काहीतरी विचार जरूर करताय.
मुलखाचाच विचार करतोय. लग्नाच्या वेळी आपण सगळं बदलू असं ठरवलं होतं खरं, पण ते इतकं सोपं नाहीये, सहज नाहीये. हे सहज सोपं असतं तर कोणीही बदललं असतं. आपण हे ध्यानात ठेवू आणि त्या दिशेने एक एक पाऊल टाकू. आपण हे बदलायचं म्हणजे बदलायचंच. वेळ लागेल पण नक्की बदलू. शंभो, तुमच्या या आरतीनं नित्य नियमाने घृष्णेश्वराची याद येते. आम्ही जणू काही तिथे आहोत असंच वाटतं. परडी द्या. अखंड सौभाग्यवती भव. वा सुनबाई, आज तुम्ही जिजाबाईंच्याही आधी बाजी मारलीत. शंभू महादेवाला सुद्धा आवडलं. रोज असंच लवकर आवरून येत जा. काय आम्ही नाही काय बाजी मारली, म्हणजे? आम्ही नेहमीच्याच वेळेला आलोय. जिजाबाईंनाच उशीर झाला. अगं बाई, हो का? बघायला हवं. नाही नाही नको, आम्ही तिथूनच आलो ना. त्यांच्या दालनाचं दार बंद होतं, म्हटलं राहू देत. घेऊ देत विश्रांती. आज कोणताही व्यत्यय न येता डाव पुरा करायलाच हवा.
हो साहेब. शंभू महादेव यश देव. काय हो असे काय पाहता? अहो साहेब, आज वेगळा आशीर्वाद मिळाला म्हणून आश्चर्य वाटलं. आज वेगळ्या जागी पायावर डोकं ठेवायला आलात ना म्हणून. म्हणजे नेहमी शंभू महादेवासमोर देवघरात पायावर डोकं ठेवायला येता. आज जागा बदललीत म्हणून वेगळा आशीर्वाद दिला. काही ऐतराज आहे का? अहो साहेब, म्हणजे आम्ही नेहमीच्याच वेळी जागे झालो होतो, पण म्हटलं दिवस थंडीचे आहेत आणि तुम्हाला गाढ झोप लागली असेल तर नाही. म्हणजे आम्ही आमचा नेहमीचा रपेटीला जाण्याचा शिरस्त सुद्धा पाळणार होतो, पण म्हटलं आम्हालाच एवढी थंडी वाजते तर त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांना किती थंडी वाजत असेल. अहो एक काय ते ठरवा. आमच्या कारणामुळे उशीर झाला की जनावरांच्या कारणामुळे? नाही म्हणजे आम्हाला नेमकं कारण कळेल ना म्हणून. राजे एवढ्या दौडी करता पण बालपण काही सरलं नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला लटकं बोलताच येत नाही. आलात? हो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. डोकं कसं आहे आता? डोकं दुखत होतं म्हणून पडून राहिला होतात ना? राजे आता हे तिसरं कारण. हे सुद्धा खरं आहे की हेही लटकच? आणि काय हो जिजाबाई, यांचं डोकं दुखत होतं तर मग दूध घेऊन इकडे कशा आला? नाही नाही, ते आम्ही त्यांना दालनीच नेऊन देणार होतो, पण ते हो हो आऊ साहेब, आम्हीच त्यांना तसं सांगितलं होतं. आमचे केस काही उन्हात पांढरे झाले नाहीत. आता बहाणे नको. तुम्ही काही चोरी केलेली नाहीये. पती पत्नी आहात. एखाद दिवशी उशीर झाला तर काही पातक घडलं नाही. आता आम्ही काय सांगतो ते ऐका. मोहिमा संपल्यात, तेव्हा देवदर्शनाला शिखर शिंगणापूरला जा. मनातल्या इच्छा सांगा, पूर्ण होते. पण आऊसाहेब एवढ्या तातडीनं का बोलून घेतलं? आम्ही खूप महत्वाचं काम टाकून आलो. मंबाजी राजे, तुम्ही आता मोठे झालात. आम्ही बोलणं योग्य नाही, पण तुमचं लक्ष नाहीये ते द्या, नाहीतर कुबेर सुद्धा कफल्लक होईल अशी परिस्थिती आली आहे. म्हणजे आपण देऊळगावलाच आहात ना का नाही? भलतीकडेच वेळ आणि ध्यान खर्ची होतोय. नाही आऊसाहेब, तुम्हाला का असं वाटतंय? फुकटची फौज भरती शिरावर घेतली आहे आणि त्यांना रानात कामावर ठेवलंय. आलंय का कानावर काही? नाही ना? चेहराच सांगतोय तुमचा. म्हणूनच म्हटलं जरा ध्यान द्या, लक्ष ठेवा. आऊसाहेब, आमचं लक्ष आहे. आम्हाला वाटलं तुम्हीच फौज भरती केली. तेवढ्या दयाबुद्धीच्या तुम्हीच आहात. पुरे. आम्ही कशा आहोत ते आम्हाला ठाऊक आहे, तुम्ही सांगू नका. चोर चिलटांना शहाजी राजांनी आसरा दिला.
पण आपले संभाजी दादासाहेब इथेच होते ना, त्यांनी मोडता घातला नाही. त्यांचं काय, ते तर शहाजी राजांच्या ओंजळीनेच पाणी पितात आणि आमचं बोलणं साफ धुडकावून लावतात. आम्ही आलं तर चालेल का? तुम्ही केव्हा आलात? आमचं बोलणं केव्हापासून लपून ऐकताय? आणि सुनबाई एवढं काय महत्वाचं काम काढलं की अशा रीतीने यावं लागलं? आम्ही का लपून ऐकू? आत्ताच आलोय. कशासाठी आलाय ते बोला आणि निघा. जिजाबाई आणि शहाजीराजे कृष्णेश्वराला आणि शिखर शिंगणापूरला जाणार आहे. आम्ही पण जाऊ का हेच विचारायला आलो होतो. बघितलं मंबाजीराजे, आम्ही आत्ता जे बोललो त्याचा दाखला बघा. ते जोडपं निघालंय आणि संभाजी राजांना सुद्धा जावंसं वाटतंय. नाही नाही, ते काही नाही म्हणाले. आम्हीच विचारतो, त्यांना तर ठाऊक सुद्धा नाही. फारच मजल गेलीये तुमची सुनबाई. आपल्या स्वारींप्रमाणे तुम्ही त्या जोडप्याच्या नादी लागू नका. आम्ही बजावतोय परिणाम वाईट होतील आणि जेव्हा ते परिणाम दिसू लागतील तेव्हा वेळ निघून गेली असेल आणि मग आमचे बोल आठवतील. काही कुठे जायचं नाही, निघा आता. मंबाजीराजे, लक्ष ठेवा, ही भरती केलेली माणसं चोर लुटेरी आहेत. शहाजी राजांसाठी तर काम करत नाहीयेत ना? अहो, काय झालं? तुम्ही रडताय का? नाही, आम्ही नाही रडत आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही हसताय. जा बाई, तुम्ही पण आमची चेष्टा करा. अहो, पण काय झालंय ते तरी सांगाल. काही नाही, आम्हाला सुद्धा देवदर्शनाला यायचं होतं, पण सासूबाई साहेबांनी परवानगीच नाही दिली. एवढंच ना, म्हणून गालावरच्या पुऱ्या फुगल्यात. काय बाई तुम्हाला चेष्टा सुचते? नाही हो. बर, आम्ही परवानगी मिळू. नाही नाही, नको. तो तर प्रयत्न सुद्धा करू नका. आम्हाला तेवढं सुनावलंय, तुम्हालाही बोल ऐकावे लागतील. नकोच. आणि तुम्ही सुद्धा देवदर्शनाला येण्याची परवानगी आम्ही काढली तर मग हसाल. नाही, त्या नाही देणार परवानगी. पैस? हा, पैस. बघा, तुम्ही जिंकणारच नाही. तुम्हीच बघा, आम्हीच जिंकू. इतकी वर्ष झाली पण जिजाबाईंनी सासूबाई साहेबांना ओळखलेच नाही. आमच्याशी पैज लावतात. काय हो, कोणाशी बोलताय? आणि हे पैज वगैरे काय? नाही नाही, काय नाही. तुम्ही बाई आम्हालाच ओरडाल. पण नाही हा, आम्ही काही नाही केलं. त्या जिजाबाईच म्हणत होत्या. जरा नीट कळेल असं स्पष्ट बोलाल. पण मूळ कल्पना आमची नाही, हे आम्ही आधीच सांगतोय. सासूबाई साहेबांनी जिजाबाईंना आणि शहाजीराजांना घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला जायला सांगितलं. मग आम्ही पण गेलो सासूबाई साहेबांकडे परवानगी घ्यायला. परवानगी काही दिली नाही, आम्हालाच खडे बोल सुनावले. आता जिजाबाई म्हणतायत की त्या आपल्यासाठी परवानगी काढणार आहेत. अहो, पैज लावले आमच्याशी. मग मग काय, आम्हाला तेवढं सुनावलंय, त्यांना किती बोल ऐकावे लागतील बघाच तुम्ही. आणि त्यानं काय होईल? सासूबाई साहेब परवानगी देणारच नाहीत, आम्ही सांगतो ना. बर, मग अहो, आम्ही पैस जिंकू. शंभू महादेवा. काय झालं? काही चुकलं का आमचं? ऐका,
तुम्हाला जर देवदर्शनाला जायचंय तर तुम्ही पैज हरली पाहिजे ना. पैज जिंकू असं काय उत्साहानं सांगताय? अय्या हो, ते आमच्या लक्षातच नाही आलं. हे काय आम्हाला का दिलंय? क्षमा करा काकी साहेब, खर तर सिंदखेडून आल्या आल्या तुम्हाला हे द्यायला हवं होतं, पण ध्यानातून उतरलं. अहो, आमच्या आऊसाहेबांनी खास तुमच्यासाठी ही भेट दिलीये. आमच्याकरता? कशाबद्दल? आम्ही कमी बोल लावावे म्हणून ही बेगमी तर नाही? नाही नाही, अहो आपल्याबद्दल आमच्या माहेरी खूप वेगळं मत आहे. असं? आम्हाला तरी ऐकू द्या. म्हणजे तिथं आमच्या 3 आऊ काकी साहेब आम्हाला शिस्त लावायला होते, पण ते वय लहानच होतं. सासरी आल्यावर त्यांना असं कोणीतरी अपेक्षित होतं जे माया पण करेल आणि आवश्यक तिथं लगाम खेचून वेग उधळू पण देणार नाही. तुमचं नसलं तरी तुमच्या माहेरी आमच्याबद्दल चांगलं मत आहे. तर आम्हालाही वाटतं काकी साहेब. असं काय म्हणता? मनानं मोकळ्या आहात, आत बाहेर काही ठेवत नाही, जे असेल ते बोलता. त्यात वाईट काय आहे? येऊ? बस एवढंच? अजून काही मागणी नाहीये वाटतं? नाही, आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो होतो, बाकी काही नाही. आमच्या कानावर आलंय तुम्ही म्हणे देवदर्शनाला जाणार आहात. हो, आम्ही जाणार आहोत हे खरंय. जाऊबाई साहेबांना सुद्धा घेऊन गेलो असतो, पण म्हटलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून विषय काढला नाही. आम्हाला का नाही आवडणार? देवदर्शनाला जाणार आहात ना? मग पण का कोण जाणे? आम्हाला वाटलं तुम्हाला रुचणार नाही. आम्ही देवदर्शन महत्वाचं मानू का तुमच्या बरोबर जाणार आहेत हे महत्वाचं मानू? आमच्याबद्दल तुम्ही साऱ्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय. आम्ही त्यांना अवश्य परवानगी देऊ. तुम्ही देवदर्शनासाठी फारशा उत्सुक नसाल असं आम्हाला वाटलं होतं. हे काय बाई नव्यानं? तुम्ही काय आम्हाला आज ओळखताय? नाही, पण आता थोडा थोडा बदल होत चाललाय ना. म्हणजे तसा तो प्रत्येकातच होतो, त्यात वावग असं काही नाही. असं? मग आम्हाला तरी कळू दे काय बदल झालाय ते. असं म्हणजे तुमची लढाऊ वृत्ती, त्याचं कौशल्य, रयतेकडे बघण्याची नजर, परिस्थिती बदलण्याचा आग्रह, आणि या सगळ्याच गोष्टी देवभोळेपणाशी सुसंगत नसतात. आम्ही देवभोळ्या नाहीच आहोत. आमची श्रद्धा आंधळी नाही, डोळस आहे. उलट तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाला देवाचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला फार वाटतं. मतलब? आपल्या माणसांसाठी, आपल्या मुलुखासाठी तुम्ही जे काही करायचं ठरवलंय ना, त्याला देवाचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला वाटतं. आणि आपल्या घराण्यात चालत असलेली धार्मिकता आम्हाला वेगळीच उमेद देते. आबासाहेबांनी, काकासाहेबांनी घृष्णेश्वर, शिखर शिंगणापूरला केलेली कामगिरी आठवली ना, तर आमच्या अंगावर उगीचच मुठभर मांस वाढतं. मग तो जीर्णोद्धार असू द्या, खोदलेलं तळं असू द्या, हर एक गोष्टीचा आम्हाला आनंद आणि अभिमानच वाटतो. वा, काय झालं? ऐकून कान तृप्त झाले.
चला आता, उद्या सकाळी निघायचंय ना? हो तर जाऊबाई साहेब आणि संभाजी दादासाहेब सुद्धा येत आहेत. म्हणजे तुम्ही पै जिंकलात तर? अहो, काकी साहेबांबरोबर पै जिंकलात, कमाल आहे. त्याची ना गंमतच झाली. त्या नाहीच म्हणाल्या असत्या, पण मग आम्ही एक युक्ती काढली. तुम्ही म्हणे देवदर्शनाला जाणार आहात. जाऊबाई साहेबांना सुद्धा घेऊन गेलो असतो आम्ही त्यांना अवश्य परवानगी देऊ. आणि आम्ही जाऊबाई साहेबांशी लावलेली पैस जिंकली. काकी साहेब, नाराज आहात का? का? नाही, म्हणजे तुम्ही फक्त रोखून बघताय, काहीच बोलत नाहीत म्हणून विचारलं. काकी साहेब काय काय वेळेला अशा रोखून बघतात की समोरची वस्तू जळून राख होते का काय असं वाटू लागतं. काय दादासाहेब? पण आता कुठं रागावल्यात त्या? सकाळपासून चांगला शेला मी राहतायत. त्या चांगल्याला चांगलं म्हणतात आणि वाईटाला वाईट. उगीच दोन्ही एकत्र करत नाही. जाऊबाई, आज सगळेजण तुमच्याविषयी बोलतायत. काय विशेष? हो ना, आम्ही तेच बघतोय. सगळ्यांना आम्ही कसे दिसतो ते बाहेर येतंय की नाही? कसे मनात राग आहे ते समजतंय. अहो नाही काकी साहेब, असं खरंच काही नाही. जिजाबाई, तुम्ही काही बोलला नाहीत ते? नाही, आम्ही काय बोलू? आम्हाला तर असं झालंय की कधी आम्ही निघतोय. कुठे? म्हणजे तुमच्यापर्यंत अजून काही आलंच नाहीये का? अहो, आम्ही देवदर्शनाला म्हणजे घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला जातो. तशी परवानगी आम्हाला थोरल्या सासूबाई साहेबांनी दिली. आणि जाऊबाई साहेब आणि दादासाहेब सुद्धा. ते आम्ही बोलू. जाऊबाई साहेबांनी परवानगी दिली आहे, हे दोघं जात आहेत, हे खरं आहे. पण तुमचं मत काहीतरी वेगळं आहे. हेच अपेक्षित आहे. आणखी वेगळं काय असणार? मंबाजी राजेच आम्हाला काय ते ओळखतात. आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो. दोन्ही एकत्र नाही करत. हो पण काकी साहेब, ते मगाशी पण नंतरचं वाक्य आहे ते पूर्ण करा की. नाही, सगळ्यांचा जीव टांगणीला लागतोय ना, की त्या पण नंतर काय आहे ते काय? संभाजीराजे आणि सुनबाईंना आम्ही जोडीने देवदर्शनाला जाण्याची परवानगी देणारच. का नाकारू? जिजाबाई, हो थांबा. हो हो, पण वेग घ्यायला हवा ना, निघायचं आहे ना. जनाबाई, आम्ही देवदर्शनाला जातो. पूजेची अभिषेकाची तयारी द्या. आणि हो, सासूबाई साहेबांच्या सेवेत इथल्या पूजेत काहीही कमी राहायला नको. या.
अहो पण तुम्ही जमवलत कसं? विषय पैजेचा आहे. आम्ही पैज जिंकलोय हे आधी कबूल करा. हो हो, तुम्ही पैस जिंकलात. अहो पण हा चमत्कार घडला कसा? इश्श, चमत्कार काय? निर्मलाताई, मुतपाकात आम्ही 8 दिवस तरी असणार नाही, पण आम्ही नाही म्हणून कशात कमी पडायला नको. वाड्यावर पै पाहुणे असणारच. आणि मुख्य म्हणजे सासूबाई साहेबांना परत लक्ष घालावं लागेल असं नका करू. आम्ही जातोय त्याचा भार त्यांना नको. काय चालू द्या. अहो चमत्कार नाही तर काय? तुम्ही काय त्यांना ओळखत नाही? आम्हाला तर अजूनही खरं वाटत नाहीये. वारा कधी दिशा बदलेल सांगू शकत नाही. जाईपर्यंत काही खरं नाही बघा. आता तुम्ही नको नको ते का बरं मनात आणता? आपण जाणारच या विचाराने तयारी करा ना. पार्वतीबाई, दुपारच्या थाळ्यानंतर वाळवण फार काळ ठेवूच नका. उचलायला घ्या. अहो आता दिवस लवकर मावळतो. कुरकुरीत वाळवण भरलंच जात नाही. आणि हो, आता 8 रोज तरी हे सारखं सारखं सांगायला आम्ही नसणार. तेव्हा तुमचं तुम्हालाच करायचं आहे. या. काय झपाटा आहे बाई. किती लहान लहान गोष्टी ध्यानात राहतात तुमच्या. आमच्या तर बाई लक्षातच राहत नाही. हे आमच्या थोरल्या आऊसाहेबांकडून आले. त्यांचं बघून बघून आम्ही शिकलो. त्या कारभाराचं बघतात. ते आम्हाला जमेल की नाही माहित नाही, पण त्याच म्हणतात सुरुवात आपल्या वास्तूपासून करावी. चला आवरायला घ्या. संतीबाई, सरपण आणि सारवणं तुमच्यावर आहे. इथं बघा, जमीन रुसायला लागलीये. चला चला. काय शरीफजी राजे, निरोप द्यायला एवढ्या उत्साहानं? अहो नाही दादासाहेब, आम्ही पण निघालोच होत की, म्हणून तयारीनं. हो पण परवानगी फक्त तुमच्या दादासाहेब आणि वहिनी साहेब यांनाच आहे, तुम्हाला नाही काही. अहो, त्यांना परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्या सावलीला परवानगी मिळालीच की. हो माझी काका म्हणजे वहिनी साहेबांची सावली आणि आम्ही दादासाहेबांची. आता कसं सांगायचं तुम्हाला? हे बघा, त्या जोडप्याला एकट्याला मुळीच नाही हा दादासाहेब, आम्ही बरोबर असणारच. बरं ठीक आहे, आणि काकी साहेबांची परवानगी घ्या. काय दोन्ही देवस्थानांची यथासांग पूजा करा. मनापासून जे मागाल ते शंभू महादेव तुम्हाला देईल. आऊसाहेब, संभाजी दादासाहेब बघा काय म्हणतायत. दोघांनी एकट्याने जायचं. आम्ही साफ नाकारलं, आम्ही पण जाणार. दोघे एकटे कसे जातील? हळू हळू. आणि कोण दोघे जण? दोघे जण म्हणजे 2 जण ना, मग एकटे कसे असतील? म्हणजे वहिनी साहेब आणि दादासाहेब यांनीच जायचं, आम्ही जायचं नाही असं संभाजी दादासाहेब म्हणाले. आम्ही साफ बजावलं, आम्ही पण जाणारच. ऐकताय ना? आऊसाहेब, शरीफजी कित्येकदा म्हणालेत की आम्ही लक्ष्मण आहोत. मग त्यांना घेतल्याशिवाय जाऊ का? हा, आता कसं म्हणालात? मंबाजी काका, आपण पण जाणार बर का? मंबाजी दादासाहेब, आम्ही निघालो बर का? सुनबाई, कोणी कुठेही धावलं तरी तुम्ही लगेच धावू नका. जरा मर्यादा सांभाळून वागा. चला. जिजाबाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही दिलेल्या शेलाच्या बदल्यात आम्ही परवानगी दिली? मग तुम्ही आम्हाला अजिबात ओळखत नाही.
तुम्ही देवदर्शन घेऊन या, आपण आल्यावर बघू. निघ. सगळेजण भरभरून कौतुक करत होते तुमचं. खाई त्याला खवखवी. त्यांना वाटलं आम्हाला काही कळत नाहीये म्हणून, पण तसं नाहीये. आम्हाला सगळ्यांची हुशारी चालाकी समजते. अहो असं काय बोलता? सगळेजण तुमचं कौतुक सांडत होते असं म्हणतोय आम्ही, आणि तुम्ही भलताच अर्थ काढताय. आम्ही त्याच बद्दल म्हणतोय. कुणी काही उगाच बोलत नव्हतं. आम्ही सुनबाईंना देवदर्शनाला जायचं नाही असं स्पष्ट सांगितल्यावर जिजाबाईंनी मुद्दामून हा शेला दिला. काय तर म्हणे माहेरून आलाय. मूळ हेतू आमच्याकडून बोलता बोलता परवानगी घेणं हाच होता. ह्याला चालाकी म्हणतात. पण तुम्ही मोठ्या मनानं परवानगी दिलीत ना. ती परवानगी जिजाबाईंनी पै जिंकावी म्हणून नाही, तर आमच्या सुनबाईंना देवदर्शनाचं समाधान मिळावं म्हणून दिली. वा, याला म्हणतात मोठ्यानं मोठेपण घेणं. आपलं मागणं महादेवापुढे मांडा. तुमचं समाधान झालं की बाहेर या, आम्ही बाहेर थांबू. हे शंभू महादेवा, आम्ही तुमच्याकडे काहीच कौल मागणार नाही. तुम्ही आम्हाला न मागताच सगळं काही दिले, आणि तरीही देणार असाल तर रयतेसाठी द्या. रयतेच्या सुखात साखर घाल. काय मागता एवढं? आमच्या हातून सुद्धा आपल्याप्रमाणेच रयतेच्या भल्याचं काही कार्य घडू दे. रयतेच्या भल्यासाठी आशीर्वाद मागितले. तुम्ही? आम्ही भल्या रयतेसाठी आशीर्वाद. म्हणजे रयतेचं भलं करणाऱ्या राजाची रयत सुद्धा भलीच असायला हवी. नाहीतर राजानं कितीही केलं तरी ते पुरं पडणार कसं? चला, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आम्हाला इथून बाहेरच पडावंसं वाटत नाही. आजवर चांगलं झालं, या पुढेही चांगलंच होईल असा आशीर्वाद द्या. चिंता करू नका, शंभू महादेव कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. आमची काही स्वप्न आहेत. होय, आम्ही ती पाहिली आहेत राणी साहेबांच्या डोळ्यात. एक दिवस ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना तोवर राणीसाहेब स्वस्थ बसणार नाही. वेळ लागेल, पण उशक्काल होणार नक्कीच. पाणी बघा ना कुणीतरी. जिजा, काय होत?
डोळे उघडा जिजा. नर्मदाबाई, अहो ही कसली गडबड? माघारी आलेत ते. एवढं घाबरायला काय झालंय? काही दगाफटका झालाय का? ते बघा. अगो बाई, अहो या या. काय झालं? शिखर शिंगणापूरला गेला होतात ना? जाणं रहित केलं. का? जिजाबाईंची तब्येत बिघडली ना. अगं बाई, गोमाजी, राजवैद्यांना ताबडतोब बोलावलंय म्हणून सांगा. जरा थांबा, आधी ऐकून तर घेऊ. आम्हाला त्यांचा चेहरा काहीतरी वेगळाच वाटतोय. हा हा, अगं बाई, आत्ता आलं आमच्या लक्षात. अहो, काय लक्षात आलं? किती वेळ खाताय? इथवर कसे आलो ठाऊक आहे ना? अहो, सारखी सारखी घेरी येत होती तेव्हाच आमच्या ध्यानात यायला हवं होतं, पण आम्ही बाई घाबरूनच गेलो. तुम्ही ना जरा नादिष्टच आहात. घडाघडा बोला बघू. त्यांना नीट घोड्यावर बसता सुद्धा येत नव्हतं. मेण्याची व्यवस्था केली, पण त्यातही त्यांना बरं वाटत नव्हतं. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो ते ठिकाण आपल्या वाड्यापासूनही दूर होतं. आणि त्यात आम्ही थांबत थांबत आलो म्हणून काळो काही झाला. जिजाबाई, काही खाल्लंय का? नाही ना, काही खाल्लं तरी लगेच उलटून पडत होतं बघा. वाचताय काय? हे चांगलंय की वाईट? संभाजी राजे, चांगलं आहे का वाईट आहे हे तुम्हाला अजून कळलंच नाहीये ना. आऊसाहेब, काय झालंय? आम्हाला सांगा ना. गोमाजी, राजवैद्यांना आज रात्री नको, उद्या यायला सांगा. म्हणजे आता बोलवायचंच नाहीये? शहाजी राजे, अहो तुम्ही आबासाहेब होणार आता.